सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून सुमारे 3.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोलशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज प्राचीन वैदिक भूगर्भ विज्ञान याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज प्राचीन वैदिक भारतीय भूगर्भ विज्ञानासंबंधी बोलताना म्हणाले की आपण अभिजात भारतीय स्थापत्य शास्त्राबद्दल मंथन करीत आहोत. या विषयावर अनेक ग्रंथ वेदकालापासून उपलब्ध आहेत. पाश्चात्य देशांमध्ये इंजिनिअरिंग जिओलॉजी म्हणून ग्रंथ आहे. तशी संहिता शिल्पशास्त्राविषयी उपलब्ध आपल्याकडे नाही. मागील पुष्पात आपण कौटिल्य अर्थशास्त्रातील ग्रंथाच्या खनिकर्म या विषयावर अवलोकन केले. खनिकर्माचा एक भाग म्हणजे धातू व धातू शोधन. याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. धातू मिळवायचे कसे, त्याचे शुद्धीकरण कसे करायचे याबद्दल विचार करणार आहोत. या संबंधातील पूर्वापार चालत आलेला एक महत्वाचा ग्रंथ आहे. त्याचे नाव आहे रसचंडाशु असे आहे. यात अनेक प्रकारच्या रसांविषयी माहिती आहे. यात अनेक ग्रंथांमधून सूत्र गोळा करून व त्याचे संकलन या ग्रंथात केलेले आहे. हा ग्रंथ मेटल आणि मेटलर्जी याबद्दल काय म्हणतो ते आपण आता बघू. ग्रंथकार असे म्हणतात की सोने आणि चांदी याला शुद्ध लोह अशी संज्ञा आहे. त्यात ते असं म्हणतात की तांब, लोखंड, शिस आणि कथित या 4 धातूंना पुती लोह असे म्हटले आहे. तसेच मिश्र लोह म्हणजे पितळ वगैरे असे मिळून 8 धातू तयार होतात. या सर्व धातूंचे शोधन करता येतं. आयुर्वेदिक पद्धतीने त्याचे भस्म देखील करता येतो. हा एक प्रकारचा विधी आहे. याला मारण हा शब्द आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आदरणीय बाबा महाराजांनी इथे दिली. सोन्याचे सुद्धा प्रकार इथे सांगितले आहे. कौटिल्य अर्थशास्त्रात असे सांगितले आहे की सोने, रजत, रवळ इत्यादी खाणीतून निघणारा धातू प्राप्त होता त्याला खनिधन असे म्हटले आहे. तसेच शिल्पसूत्राचा जो ग्रंथकार आहे तो म्हणतो की 9 प्रकारचे धातू असतात. लोह हा शब्द अतिप्राचीन आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये धातूला लोह असे नाव आहे. ज्याची तार निघते तो लोह. शुद्ध लोह म्हणजे सोने आणि चांदी असे म्हटले आहे. वेगवेगळ्या धातूंचे वेगवेगळे उपयोग पण इथे सांगितले आहे. धातूंचे वर्गीकरण पण केलेले आहे. ते चतुर्वेद वर्गीकरण आहे. सोने चांदीला अव्यय धातू असे म्हटले गेले आहे. पोलाद ही लोखंडाची संकृत अवस्था आहे. त्या काळात भृगु संहिताकारांनी 8 प्रकारे धातूची परीक्षा करावी असे म्हटले आहे. धातू विशारद धातू तोडून पाहिल्यावर कोणता धातू आहे ठरवतो. धातूची 8 प्रकारे परीक्षा करतात. धातूच्या धनीवरीने कोणता धातू आहे ही परीक्षा करता येते अशी माहिती या ग्रंथात आहे. पुढे अगदी आगळीवेगळी माहिती या ग्रंथात आली आहे की अंगाने 100 प्रकारे परीक्षा करू शकतात. रूपाने 4 प्रकारे परीक्षा करतात. नेत्राचे 30 प्रकार आहे. तसेच ध्वनी 8 प्रकारचा असतो. या 100 प्रकारची यादी देखील या पुस्तकात इथे दिली आहे असे आदरणीय बाबा म्हणाले. धातूच्या गुण दाखवणाऱ्या खुणा सुद्धा असतात. भूमी सुद्धा 2 प्रकारची असते असा उल्लेख ग्रंथात आहे. ध्वनी हा 8 प्रकारचा असतो अशी माहिती पण दिलेली आहे. शुद्ध धातू कसा करायचा व धातूचे संकर कसे करायचे याबद्दलही सविस्तर माहिती आदरणीय बाबा महाराजांनी इथे दिली. धातूवर संस्कार कसे करायचे याबद्दलची माहिती इथे दिली आहे. अशा रीतीने परंपरागत भारतीय धातुशास्त्राविषयी आदरणीय बाबा महाराजांनी फार सुंदर आणि महत्वाची माहिती इथे दिली आणि आपल्या प्रबोधनाला स्वल्प विराम दिला. मी आदरणीय बाबा महाराजांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. आतापर्यंत आपण
कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये आणि त्याच्याच बरोबर रसचंडाशु या ग्रंथामध्ये खनिकर्म म्हणजे मायनिंग आणि धातू शोधन म्हणजे मेटलर्जी या संदर्भामध्ये साधारणपणे जे काही संदर्भ आपल्याला दिसून येतात हे संदर्भ त्या कालामध्ये प्रत्यक्षपणे या खनिकर्म म्हणजे मायनिंग आणि मेटलर्जी धातू शोधन या सगळ्या विषयामध्ये आपल्याकडे कुठलीही जी काही यंत्रणा होती ती किती वैशिष्ट्यपूर्ण होती हे सगळं आपल्याला त्यातनं दिसून येतं. आणि याचा मूळ उद्देश असाच आहे की हे सर्व शास्त्र आपल्याकडे आहे, लोकांना पूर्वी अवगत होतं आणि आज जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथातून सुद्धा त्यांनी तसं ग्रंथित करून ठेवलेलं आहे. तेच काही सूत्र आपण मागल्या पुष्पात बघितले. आज आपण त्याचा आणखीन एक भाग बघणार आहोत. खनिकर्म म्हटलं किंवा मायनिंग तर एक आणखीन एक शब्द आहे मिनरल एक्सप्लोरेशन. जमिनीतून मिनरल म्हणजे खनिज जे असतात ते विशिष्ट पद्धतीने काढणं. हे जसं काढण्याचं तंत्र आहे तसं ओळखण्याचं तंत्र आहे, त्याचं वर्गीकरण करण्याचं तंत्र आहे. सर्वसामान्य माणसाला जे माहिती असतं त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे तर आपण जे म्हणतो की खनिज म्हणजे मायनिंग करून निघणारे जे काही खनिज असतात त्याच्यामध्ये अगदी साधारणपणे जे माहिती आहे त्यात काय येतं धातू आहेत. मग आपण याच्या आधी चर्चेत बघितलं की वेगवेगळे धातू असतात. सोन आहे, चांदी आहे, तांबा आहे, कथील आहे, शिस आहे, हे धातू आहे. मग याला आपण मेटल असं म्हणतो. मग त्यातले जे माइन मधून निघणारे जे काही ओव्हर्स असतील काही मेटलिक असतात, मिनरल्स असतात तर त्यातले काही मेटलिक असतात आणि काहीला नॉन मेटल असं म्हणतात. मग नॉन मेटल मध्ये म्हणजे काय आहे तर आजच्या भाषेत व्यावहारिक भाषेत बोलायचं ज्याला आपण कॅल्शियम म्हणतो, मॅग्नेशियम म्हणतो, सोडियम म्हणतो, पोटॅशियम म्हणतो, अशा प्रकारचे जे काही असतील त्यांना नॉन मेटल असं म्हणतात. किंबहुना याची नावं आहेत त्याला कॅल्साईट, मॅग्नेसाईट, फ्लोराईड अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. तर हीच नावं म्हणजे आपल्याकडे लवण आहे, चुना आहे, चुनखडक आहे, अशा पद्धतीने पारंपरिक ग्रंथामध्ये उल्लेख आहे, पण यांना नॉन मेटल म्हटलं आहे. याच्यानंतर तिसरा महत्वाचा भाग जो कुठला आहे तो कुठला आहे तो सगळ्यांना माहिती असणार म्हणजे ज्याच्याकरता खाणी आपल्या लक्षात राहतात. की आमच्याकडे पूर्वी हिंदुस्थाने गोवळकोंड्याला हिरा सापडत असे, आंध्र प्रदेशामध्ये हिरा सापडत असे, महानदीच्या भागात हिरा कुठेतरी सापडतो, मध्य प्रदेशात पन्ना भागामध्ये आम्हाला रत्न सापडतात, पन्ना सापडतो. मग हे जे आहे याला काय म्हणतात ते हे रत्न आहेत म्हणजे प्रेशियस स्टोन. जसं प्रेशियस स्टोन आहे त्याच्यामध्ये आणखीन एक भाग आहे प्रेशियस स्टोन आणि सेमी प्रेशियस स्टोन. जे मूळ रत्न आणि त्याचे अर्धमौल्यवान त्याला सेमी प्रेशियस म्हणजे रत्नांसारखे पण अर्धमौल्यवान. अशी कुठली आहे तर सामान्य माणसाला माहिती असेल की हिरा आहे, पाचू आहे. आता आपण जर हिरा, पाचू, वैडूर्य, नीलमणी अशी संस्कृत नावं म्हटलं तर कदाचित नवीन लोकांना लक्षात येणार नाही. पण आपण जर त्यांना असं म्हटलं की डायमंड, मग कोरंडम, मग बेरिल, मग टोपाज, मग अशी नावं म्हटली तर याचा कुठे न कुठे आपल्याला अंदाज येतो. पण विशेष म्हणजे ही सगळी जी रत्न असतात याच्यामध्ये काही जी ठराविक आपल्याला माहिती असतात त्याच्यामध्ये पोहळं सगळ्यांना माहिती असतं. का माहिती असतं तर ही जी रत्न आहे किंवा हे जे प्रेशियस स्टोन्स आहे कोरल या सगळ्यांचा कुठेतरी ज्योतिषशास्त्राने एक प्रकारचा संबंध लावला आणि आयुर्वेद शास्त्राने सुद्धा काही रत्नांचा संबंध आहे.
कसा संबंध आहे ते हिऱ्याचा संबंध जसं ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याशी आहे तसं आयुर्वेदामध्ये हिऱ्याचे हीरक भस्म असं म्हटलंय. मोती आहे, मोती तो चांगला असो, पांढरा असो, पिवळा असो, आणखीन काळसर असो, वेगवेगळ्या रंगाचे मिळतात. त्या मोत्याचा संबंध जसा चंद्राशी लावला आहे ज्योतिषशास्त्राने, तसा आयुर्वेद शास्त्र मौक्तिक भस्म असं त्याला म्हटलं आहे. तर अशा प्रकारच्या रत्नांचा सुद्धा संबंध पूर्वापार आपल्याकडे चालत आलेला आहे. पण प्राचीन काळी खनिज किंवा खनिकर्म हा जो मायनिंग आणि मिनरल एक्सप्लोरेशन या संदर्भामध्ये जे काही उल्लेख होते त्याच्यामध्ये या रत्नांविषयी काय माहिती आहे ती आज आपण मुख्यतः बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं म्हणजे या रत्नांचा उल्लेख जो आहे एक वेगळ्या पद्धतीने हा जो केलाय हा रसचंडाशू या ग्रंथकारांनी केलेला आहे. ते असं म्हणतात की वज्रम विद्रु मौक्तिके मरकतम वैडूर्यम गोमेदके माणिक्यम हरिनील पुष्पऋषदो रत्नानी नामना नवाह. म्हणजे हिरा, पोळ, मोती, पाचू, वैडूर्य, गोमेध, माणिक, इंद्रनील आणि पुष्पराग ही 9 महारत्न आहेत. आणि याच्यामध्ये हिरा जो आहे सगळ्यात महत्वाचा आहे. हा हिरा हा आयुर्वेद जे अभ्यासक आहे किंवा आयुर्वेदाची जे प्रॅक्टिस करणारे असे लोक आहे, रस सिद्धांत किंवा त्याच्यावर आधारित जे ग्रंथकार आहेत त्या जे आयुर्वेदात वेगवेगळ्या पद्धतीचे भस्म तयार करणारे असे जे काही ग्रंथ आहेत तर त्याच्यामध्ये हिऱ्याला वज्रंच विविधम प्रोक्तम नरो नारी नपुंसकम पूर्वपूर्वामिहम श्रेष्ठम रस्यवीर्य विपाकता असा एक श्लोक आहे. त्यात असं म्हटलंय की हिऱ्याचा सुद्धा पुरुष, स्त्री आणि नपुंसक अशा 3 प्रकारच्या जाती आहेत हिऱ्याच्या. यापैकी नपुंसक जातीच्या हिऱ्यापेक्षा स्त्री जातीचा हिरा आणि त्याच्यापेक्षाही पुरुष जातीचा हिरा हा रसवीर्य पाक हे जे त्यातले आयुर्वेदाच्या पद्धतीचे गुण आहे त्याच्यात एकापेक्षा एक अधिक असं आहे. मग आयुर्वेदाच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे तर आयुर्वेदाच्या दृष्टीने अशुद्धम कुरुते वज्रम कुष्ठम पार्श्व व्यथाम तथा पांडुतापम गुरुत्वंच तस्मात तन्शोद्ध मारयेत. म्हणजे अशुद्ध हिरा जो आहे हा कुष्ठ, बरगड्या दुखणं किंवा पांडुरोग, ताप, जडत्व अशा पद्धतीचे विकार उत्पन्न करतो. तर हा कसा आहे तर हा अशुद्ध असा हिरा आहे. मग आणि हा हिरा शुद्ध कसा करावा याच्याकरता मग सुद्धा या ग्रंथकारांनी पुढे सांगितलेलं आहे. आणि मग एक त्यांनी असं म्हटलंय की या हिऱ्याच्या शुद्धीकरणाचा एक प्रकार त्यांनी सांगितला आहे. तर मग हा काय प्रकार त्यांनी असं म्हटलंय की त्रिवर्षारूढ कार्पाशी मूल मादाय पेशयेत त्रिवर्षा नागवल्ल्या वा बीजद्राव्ये प्रपेजयेत. तद्वोलके क्षिपे वज्रम रुच्या गजपुटे परेत एवं सप्तपुटे नूनम कौलिशम भस्म जायते. म्हणजे 3 वर्ष होऊन गेलेलं असं देखील कापशीचं जे झाड असतं, कपाशीचं झाड, त्याची मुळं आणून ही 3 वर्षाच्या नागवेल्लीच्या विषांच्या काढ्यामध्ये ते वाटायची आणि त्याच्या लगदीमध्ये हिरा घालून शराव संपुटात घेऊन ठेवून जर वर मुखमुद्रा करून त्याला गजपुट द्यावं असं त्यांनी एक ठिकाणी शब्द वापरला आहे. अशी 7 पुट दिली की हिऱ्याचं काय होतं ते हिऱ्याचं भस्म होतं असे ग्रंथकार सांगतात. तर अशा पद्धतीने हीरक भस्म कसं तयार करावं
असे त्यांनी वेगवेगळे त्यांनी या निमित्ताने श्लोक आणि काही प्रकार सांगितले आहेत. आणि मग ते असं म्हणतात की हे हीरक भस्म का वापरला पाहिजे. हा हिरा कुठल्या अर्थाने आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्वाचा आहे तर रूप सिद्धी जनम मृतवज्रंच न कलो गमनंच प्रतिभाती तापकोश शमनम बलवम स्यादाशुता प्रचुरता करोती. म्हणजे हिऱ्याचा भस्म हे कांतीदायक स्वर्ग सुखदायक दाहनाशक शक्तिवर्धक आणि आयुष्य वाढवणारं असतं. तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की पवळ्याचा काय गुण आहे. पोळं आपण ज्याला म्हणतो तर पक्वम बिंबी फलकच्छायम वृतायत नवक्रंकम स्निग्धम व्रणकम स्थूलम प्रवालम सप्तधा शुभम. प्रवाल म्हणजे कोरल ज्याला आपण पोळं असं म्हणतो. तर ते पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे तोंडल्याची जशी आपण म्हणतो की एखादी फळं असतं तसं पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल तांबडं लाल वाटोळ गोल लांबट स्निग्ध छिद्ररहित सरळ आणि मोठं अशा प्रकारे 7 गुणांनी युक्त असं जे पोळं त्याला उत्तम पोळं असं समजावं. आणि हे जे पोळं जे असतं हे क्षयपित्तास्तकासग्नम दीपनम पाचनम लघु असं त्यांनी म्हटलंय की हे जे पोळं आहे हा पोळा धातू जो आहे याचं जर का आपण औषधी म्हणून सेवन जर आयुर्वेद पद्धतीने केलं तर हे पोळं क्षय रक्तपित्त खोकला यांचं नाशक अग्निदीपक पाचक आणि हलकं असून काही वेळा विषभूतादी शमनम विद्रुमम नेत्ररोग देत. म्हणजे विषबाधा आणि भूतबाधा नेत्ररोग यांचाही हा काही पद्धतीने नाश करण्याला योग्य असं असतं. याच्यानंतर ते प्रवाळ भस्म त्यांनी असं म्हटलंय. तर प्रवाळ जे आहे या प्रवाळाचे काय गुण आहे तर विद्रुमम तू कफवात पित्तजित सर्व रोग हरणम रसायनम रोहणम बलविवर्धनम परम पुष्टी कांती जरम विशेषतः. प्रवाळ भस्म हे त्रिदोषनाशक सर्व रोगनाशक रसायन पौष्टिक बलकारक आणि कांतीवर्धक असं आहे प्रवाळ. आता आपण हिरा बघितला पोळं बघितलं त्याच्यानंतर आता काय आहे तर आता मोती. म्हणजे मोत्याचं त्यांनी काय म्हटलं हादी श्वेतम गुरुस्निग्धम रश्मीवर निर्मलम महत स्वांतम तोय प्रभम वृत्तम मौक्तिकम नवधा शुभम. म्हणजे आनंदकारक पाहिल्यानंतर प्रसन्न वाटणारे असे शुभ्र जड स्निग्ध सतेज निर्मळ मोठे पाणीदार आणि वाटोळे अशा 9 गुणांनी युक्त असे जे मोती असतात ते उत्तम प्रतीचे मोती असे त्यांनी असं म्हटलं आहे. याच्याबरोबर मग त्यांनी असं म्हटलंय की सर्व रत्न आणि मोती जी असतील ती किंवा पोळं सुद्धा हे टाकडीच्या स्वरसात दोला यंत्राने प्रहरभर जर शिजवलं म्हणजे त्या पद्धतीने त्याला जर का त्याची ट्रीटमेंट केली तर त्यांचं शोधन होतं. या पद्धतीने मोत्याचं आणि सर्व रत्नांचं त्यांनी शोधन सांगितलं. ज्याच्याबरोबर पाचू त्यांनी म्हटलं आहे. पाचू जो आपल्याला असा पन्ना या पाचूला त्यांनी असं म्हटलंय हरिद्वर्णम गुरुस्निग्धम स्फुटर हिम वशम शुभम. तर मसृणम मासुरम तारक्षम गात्रम सप्तगुणम स्मृतम. म्हणजे हे जे पाचू नावाचं रत्न असतं हे हिरवं जड स्निग्ध सतेज म्हणजे ज्याच्यात तेजाचा जणू काही प्रकाश पडतो असं प्रभायुक्त आणि गरुडाच्या कांतीसारखं असतं ते उत्तम असतं. आणि हे सुद्धा मग याच्या रत्नाचे गुण वेगळे आहेत. तर हे काय आहे की हे ओकारी विष श्वास सन्निपात अग्निमांद्य आणि सूद यांचा नाश करणार असं या पाचू रत्नाचं जर आयुर्वेदिक गुण त्यांनी म्हटले. मग या ग्रंथकारांनी वैडूर्य
वैडूर्य म्हणजे काही जे ज्यांना रत्नांची माहिती असतात ते लसण्या अशा पद्धतीचा मणी असतो. एक लसण्या हा जो रत्न आहे त्याच्याविषयी यांनी म्हटलंय की वैडूर्यम श्याम शुभ्राभ्रम समम स्वच्छम गुरुस्फुटम अभ्रशुभोक्तरीयेण गर्वितम शुभमितिरितम. म्हणजे वैडूर्य मणी जो आहे हा काळसर पांढरा, सर्व बाजूनी सारखा, स्वच्छ, जड आणि आकाशाप्रमाणे शुभ्र अशा पदरांनी युक्त असा जो असतो तो उत्तम प्रतीचा वैडूर्य असा म्हणावा. तसंच गोमेद म्हणजे गोमेदाप्रमाणे ज्याचा रंग असतो, गोमेद समरागत भेदम रत्न उच्चते. म्हणजे गोमेदाप्रमाणे त्या त्या रत्नाचा रंग असतो म्हणून त्याला गोमेद असं म्हणतात. तर हा गोमेदमणी जो आहे तो जर असतो त्याचं जर भस्म केलं तर हा कफपित्त नाशक, क्षय, पांडुरोग यांचा जणू काही राग असतो, याचा उपयोग आयुर्वेदाने म्हटलाय. आणि मग माणिक, माणिक म्हणजे लाल रंगाचं आपण ज्याला म्हणतो ते माणिक, त्याला संस्कृत मध्ये पद्मराग असं म्हटलंय. मग कुशोषय दलच्छायम स्वच्छम स्निग्धम महत्स्फुटम वृतायंतम समगात्रम माणिक्यम श्रेष्ठम उच्यते. म्हणजे तांबड्या कमळाच्या रंगासारखं, लाल किंवा तांबड्या ज्याला असं शब्द मूळ वापरला आहे त्याच्या कमळाच्या रंगासारखं स्वच्छ, स्निग्ध, मोठं आणि प्रकाशमान, दीर्घ वर्तुळाकृती आणि सर्व अंगानी सारखं असं जे असतं ते माणिक उत्तम असं समजावं. आणि हे जे माणिक असतं हे माणिक्यम मधुरम स्निग्धम वातपित्त विनाशनम रत्न प्रयोगे प्रज्ञातम रसायनकरम परम माणिक्यम दीपनम दृश्यम कफवात क्षयावृतम भूतवेताल पापग्नम कर्मज व्याधीनाशनम. म्हणजे जर उत्तम प्रकारचं माणिक आपल्या जवळ असलं ते मधुर, स्निग्ध, वातपित्तनाशक, रसायनाचे गुण करण्याविषयी उत्तम, अग्निदीपक, कफवात, क्षय यांचं नाशक आणि अन्य बाधा यांच्या बाधा दूर करणारे असं आहे. याच्याबरोबर इंद्रनील हा जरी मणी दुर्लभ असा म्हटला, न निम्नो निर्मल गात्रो मसृणो गुरुदीपका तुळग्राहे मृदुनीलो दुर्लभ लक्षणान्विता. म्हणजे खोलगट नसणारा, स्वच्छ, गुळगुळीत, जड, तेजस्वी आणि मृदू आणि निळ्या रंगाचा असा इंद्रनील मणी हा दुर्लभ असतो. हा जो आहे हा इंद्रनील मणी जो आहे हा खूप वेळा आपल्या श्वास आणि खोकला म्हणजे ज्यांना दमा अस्थमा वगैरे असतो यांचा सुद्धा नाश करणारा, त्याच्या औषधीकारक असा असतो. त्याबरोबर पुष्पराग म्हणजे हा एक वेगळ्या पद्धतीचा पुष्पराग, हा जसा रत्न एक आहे हा पुष्परागम गुरुस्निग्धम स्वच्छम स्थूलम सममृदू कर्णिका भाव प्रसूनागम मसृणम शुभमष्टदाहा. म्हणजे जळ, स्निग्ध, स्वच्छ, मोठा आणि सर्व बाजूनी सारखा, मऊ, बाह्याच्या फुलाच्या रंगासारखा गुळगुळीत अशा 8ही गुणांनी युक्त असलेला जो पुष्पराग असेल त्याला उत्तम समजावा. अशा पद्धतीने वेगवेगळी ही जी रत्न आहे याबद्दल या रसचंडाशू ग्रंथकारांनी सांगितलं. आणि या सगळ्या रत्नांचं, ही जी वेगवेगळी रत्न आहे या सगळ्यांची वेगवेगळ्या पद्धतीने शुद्धी करता येते. आणि त्यांनी एका श्लोकामध्ये, महत्वाचं काय आहे, एका विशिष्ट श्लोकामध्ये, 2 श्लोकामध्ये मिळून एका सूत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय, या वेगवेगळ्या रत्नांची शुद्धी शुद्धत्वम्लेन माणिक्यम जयंत्या मोक्तिकम तथा विद्रुमम क्षारवर्गेण तार्क्ष गोदुग्ध कैस्तथा पुष्परागंच स्नग्धान्तान्ने कुलत्थका संयुक्ते तंदुलीय जले वज्रम नीलम नीली रसेन च रोचना भिन्न गोमेदम वैडूर्यम त्रिफला जले.
म्हणजे या दोन भागातल्या 2 पदातल्या श्लोकांमध्ये त्यांनी असं म्हटलंय की ही वेगवेगळी रत्न जी आहेत त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने शुद्धी कशी होते, तर लिंबाच्या रसामध्ये माणिक, टाकळीच्या रसामध्ये मोती, टाकण खाऱ्याच्या पाण्यात पोळं, गाईच्या दुधात पाचू, कांजी आणि हुलग्याचा काढा यामध्ये पुष्परागमणी, तांदळीच्या रसात हिरा, निळंबीच्या रसात इंद्रनीलमणी, गोरोचनाच्या पाण्यात गोमेद आणि त्रिफळ्याच्या पाण्यामध्ये वैडूर्यमणी, याप्रमाणे प्रत्येक रत्न घेऊन एक एक प्रहर जर त्याला विशिष्ट पद्धतीने वाफ दिली, म्हणजे एक प्रकारचं त्याचं शोधन केलं, तर ते रत्न शुद्ध होतं. अशा पद्धतीने यांनी या रत्नाविषयी आपल्याला माहिती सांगितली. आणि मग याशिवाय त्यांनी आणखीन काही रत्नाची माहिती हे ग्रंथकार म्हणतात. तर ते असं म्हणतात की मुक्तादिश्व शुद्धेषु न दोष स्याच्च शास्त्रता तथापि गुणवृद्धी स्याच्छोधितेषु विशेषतः. म्हणजे मोती वगैरे रत्नांचे जरी शाश्वत शोधन केलेलं नसलं तरी ती सेवन करण्यात शास्त्रदृष्टीने दोष नाही, पण त्याचं जर शोधन केलं तर त्याचं गुण वाढतात. आणि मग आणखीन काही दुसरे मणी आहेत, ते जे मणी आहेत त्यांना या ग्रंथकारांनी उपरत्न असं म्हटलं आहे. या मण्यांची फक्त नावं आपल्याला असे सांगतो की वैक्रांत सूर्यकांतश्च चंद्रकांतश्च तथैवच राजावर्तो लाल सद्या पेरो जातख्यस तथा परे नीलपीतादि मणयोप्यन्ते विषाराहिये वन्नादि स्तंभकायेच सर्वेही परीक्षके उपरत्नेषु गणिता मणयो लोकविश्रुता. म्हणजे आपण जी आतापर्यंत चर्चा केली त्याशिवाय काही आणखी रत्न अशी आहे ज्याच्यामध्ये वैक्रांत, सूर्यकांत, चंद्रकांत, राजावर्त, लाल आणि पेरोज हे मणी आणि जे निळे पिवळे दुसरे मणी लोकांमध्ये प्रसिद्ध आहे ते रत्न परीक्षकांनी उपरत्न त्यांना असं म्हटलं आहे. मग त्यांनी असं म्हटलंय की जर मूळ रत्न मिळालं नाही तर उपरत्न असं घ्यावं. या उपरत्नाचा अर्थ काय आहे? या उपरत्नांना सेमी प्रेशियस स्टोन असं म्हणतात एका अर्थाने. मला या ठिकाणी मुद्दाम असं सांगायचं आहे की ही जी रत्न परीक्षा आहे ही आयुर्वेदाच्या दृष्टीने, ज्योतिषाच्या दृष्टीने आणि जिओलॉजीच्या दृष्टीने जो मायनिंग किंवा जेमॉलॉजीचा अभ्यास करणारा आहे अशा दृष्टीने ही महत्वाची आहे. आणि नुसती ग्रंथ वाचून महत्वाचं नाही आहे, तर आपल्याला किमान जिओलॉजी जो कोणी असेल, भूगर्भशास्त्रज्ञ असेल, त्याला नेमकी ही ग्रंथ मधली जी परीक्षा आहे ही जरी त्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने, ज्योतिषाच्या दृष्टीने जरी माहिती नसेल तरी त्याच्या स्वतःच्या जेमॉलॉजी म्हणजे रत्नशास्त्र परीक्षा किंबहुना किमान ती रत्न कुठल्या भागात कशी सापडतात याचं तरी ज्ञान असणं आवश्यक आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे ज्ञान आहे हे त्या काळामध्ये म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ जेव्हा चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये असणाऱ्या चाणक्यांनी लिहिला त्या काळात सुद्धा तितकंच विकसित प्रमाणात होतं, हे महत्वाचं आहे. तर आता विषयांतर करून सांगायचं कारण असं की ज्याला आपण सेमी प्रेशस म्हटलं, सेमी प्रेशस मध्ये सध्या आपल्याला माहिती असणारी जी सेमी प्रेशस आहे ती कुठली असतील, जर एखाद्याला बघायची असतील की सेमी प्रेशस कुठली आहे तर त्यांनी जर का जळगाव भागात किंवा नाशिक भागामध्ये जर एखादा अजिंठा वेरूळ किंवा नाशिक तुंगार हिल वगैरे भागामध्ये जर फेरफटका मारला तर त्याला असं लक्षात येईल की त्या भागामध्ये सेमी प्रेशस स्टोन म्हणजे जे आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे जे ॲगेट्स म्हणतात हे ॲगेट्स त्या भागामध्ये मिळतात. आणि हे ॲगेट्सला तशी नावं आहेत. त्या ॲगेट्स मध्ये सगळ्यात महत्वाचं जे एक आहे जो असा सेमी प्रेशियस
जो प्रेशसला आणि सेमी प्रेशसला जणू काही दुवा असा जोडणार आहे तो कुठला आहे? तुझा एमेथिस्ट आहे. एमेथिस्ट बहुतेक लोकांना माहिती असतो, शनीचा खडा, सुगंधी अशा पद्धतीचा. त्याच्यानंतर मग काही नावं असतात ती सामान्य लोकांना माहिती नसतात, पण त्याच्यामध्ये ब्लडस्टोन आहे, त्याच्यामध्ये रॉक क्रिस्टल आहे, त्याच्यामध्ये कार्नेलियन आहे, त्याच्यामध्ये झेब्रा आहे, त्याच्यामध्ये कोब्रा आहे, त्याच्यामध्ये मॉस ॲगेट आहे आणि त्याच्यामध्ये झिओलाइट्स आहे. शिवाय अगदी सेमी प्रेशियस असं जर म्हटलं आणि ट्रान्सपरन्सीचं म्हटलं तर तो हार्ड जरी नसेल तरी औषधी कारक नक्की असेल असा कॅल्साईटचा एक प्रकार, म्हणजे तो त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट असा असणारा असा आइसलंड स्पार व्हेरायटी, असा त्याला आइसलंड स्पार असं म्हणतात, असा कॅल्साईटचा भाग, हे सगळे त्या ठिकाणी ट्रान्सपरंट वेगवेगळ्या रंगाचे झिओलाइट्स प्रेशियस अशी या सगळ्या जळगाव हे नाशिक या अजिंठा एलियन भागामध्ये आपल्याला सापडतात, अन्य ठिकाणी सापडतात. हे माहिती असण्याचं कारण असं की मी या भागामध्ये काही वर्ष जेव्हा फक्त सर्च फॉर इकॉनॉमिक मिनरल्स अँड सेमी प्रेशियस स्टोन म्हणून या भागात जेव्हा शोधकार्य सुरू केलं तेव्हा मला या प्रकारची बहुतेक जी काही मला सेमी प्रेशियस स्टोन सापडले आणि मी तेव्हा स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन त्यावेळेसची ती संस्था यांच्या बरोबर काम करत असल्यामुळे याचे खूपसे साठे मी शोधून काढले. त्यामुळे त्या भागामधली मी ही सेमी प्रेशियस स्टोन प्रत्यक्ष बघितली आणि मग जंगलामध्ये हे ॲगेट्स जे आहेत याला स्थानिक लोक काय म्हणतात, इंग्लिश लोक काय म्हणतात, जिओलॉजिस्ट लोक, संस्कृत ग्रंथ काय म्हणतात, याची बरीचशी माहिती मला त्या काळामध्ये स्थानिक लोकांकडनं हळूहळू मला मिळत गेली. अशा पद्धतीने आपण जसं सेमी प्रेशियस म्हणतो तसं मग आपण नागपूर जिल्ह्यात फक्त जर बघितला आणि नागपूर जिल्ह्याच्या आसपासचे जर काही आपण जी आपल्याला माहिती असणारा भाग पाहिला तर मग आपल्याला असं लक्षात येतं की भंडारा आहे, त्याच्याबरोबर आपल्या बाजूचा नागपूरच्या तिकडला जो छिंदवाडा वगैरे जो भागाचा मधला आपला भाग आहे, त्याच्यामध्ये रामटेकचा भाग आहे. छिंदवाड्याच्या अलीकडे या ठिकाणी मनसर कांदिवली माइन्स लागतात आणि इकडे खालचा काही जर चंद्रपूर साईडचा काही भाग आपण बघितला तर हा जो एक बेल्ट आपण म्हणतो नागपूरच्या आसपासचा, तर या भागामध्ये कोरंडम सापडतो आपल्याला. डायमंड हा जरी नसला तरी त्या ठिकाणी कोरंडम आहे, त्या ठिकाणी बेरिल मिळतात. म्हणजे ही जी रत्न आहे ही सुद्धा आपल्याला या नागपूरच्या परिसरात एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात. अगदी रामटेकच्या जवळ सुद्धा तिसदा महाडपेठ वगैरे अशी काही जुनी जुनी गावं आहेत, तर त्या भागामध्ये बेरिल ऑकरन्स असे त्या काळातले नमूद सुद्धा केले, पण मी स्वतः प्रत्यक्ष पाहिले. अशा पद्धतीचे प्रेशियस स्टोन हे मेटलर्जिकल पद्धतीने त्या काळामध्ये सुद्धा शोधन झालेले आहेत आणि ते नव्याचे नाही तर आधीपासून ज्ञात आहे हे आपल्याला निश्चितपणे कळतं. या बाबतीत मला अजून एक सांगायचं आहे की पूर्वीच्या काळी भंडारा भागामध्ये सोंजरी नावाचे जे लोक असायचे तर त्यांना सोनंझरी असं का म्हणायचं, तर ते ठराविक पद्धतीने ठराविक भागामध्ये अगदी वाळूतून सोन्याचा कण कसा शोधून काढायचा अशा पद्धतीने ते सोनं आणि धातू शोधून काढत असत आणि त्यांच्या पारंपरिक पद्धतीने एक प्रकारचा धातू शोधून काढायचा आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे ज्ञान त्याही वेळेस त्यांना होतं. आज सुद्धा त्या भागात आपण गेलो एखाद्या खेडे वगैरे भागात विचारलं तर आपल्याला सोंजरी वगैरे हे लोक असं सांगतात या दृष्टीने. तर या पद्धतीने आपण जेव्हा रत्नांविषयी आपण चर्चा करतो आहोत तेव्हा आता मला असं सांगायचंय की हे रत्न परीक्षा हा भाग हा जसा रसचंडाशू ग्रंथकारांनी त्यांच्या पद्धतीने सांगितला तसा मग हे कौटिल्य अर्थशास्त्र लिहिणारे जे ग्रंथकार आहेत ते मात्र त्यांच्या पद्धतीने म्हणजे माइन्स रूल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्या काळातलं या पद्धतीने ते सांगतात. कारण
राजव्यवस्था आणि आयुर्वेद उपयोग संशोधनाचा भाग, या दोन वेगवेगळ्या गोष्टी. मग आता त्यांनी असं म्हटलंय, या अर्थशास्त्र कौटिल्य अर्थशास्त्राने कोशाध्यक्षा कोश प्रवेशम रत्नम सारम, हे कोशाध्यक्ष म्हणजे ज्याला आपण ट्रेझरर असं म्हणतो, तर ट्रेझरीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे विभाग असतात. त्याच्यामध्ये धातू आणि सोनं ठेवणारा हा भाग वेगळा. आजकाल पण जसं बँकेमध्ये सोनं वगैरे ठेवतात, ट्रेझरीत फारसं ठेवत नाही, पण त्या काळामध्ये राजा म्हटल्यावरती त्याचे विभाग असतील. त्या रत्नागार हे वेगळं असावं, धातुगार हे वेगळं असावं, सुवर्णाध्यक्ष जो आहे तो वेगळा असावा, अशी त्याची ती जी काही माहिती आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय, कोशाध्यक्षा कोश प्रवेशम रत्नम सारम फल्गु कोप्यम वा तज्जात कर्णाधिष्ठित प्रतिगृह्णीयात. मग त्यात त्यांनी असं म्हटलंय, ताम्रपर्णिकम पांड्यचक नाटकम माणिक्यम कौलेयम चौर्णेयम माहेंद्रम कार्दमिकम स्त्रोतसीयम रादीयम हेमवत्तंच मौक्तिकम शुक्ति शंखा प्रकीर्णंच नच ययो. त्याच्याबरोबर मसुरकम त्रिपुटकम कूर्मकम अर्धचंद्रकम कंचुकितम यमक कर्तकम खरकम सिक्तकम कामंडलूकम श्याम नील दुर्विदम चा प्रशस्तम स्थूलवृत्तम निस्तलम भ्राजिष्णु श्वेतम गुरु स्निग्धम देशविद्धंच प्रशस्तम. आणि अशा पद्धतीने शीर्षकम उपशीर्षकम प्रकांडकम अवघाटकम तरल प्रतिबंधकम चेतीय यष्टी प्रभेदाः. तर हा जो ग्रंथकार आहे तो असं म्हणतो की कोषाध्यक्षाने, तो जो रत्नाचा भाग बघणारा जो कोणी अधिकारी असेल, रत्नाध्यक्ष कोशाचा, त्यांनी त्या कोशामध्ये जे रत्न ठेवण्यात येतात त्या ठेवण्यासाठी योग्य अशा रत्न, त्यांच्यासाठी असणारं सारद्रव्य, फल्गुद्रव्य, कुप्यद्रव्य, हे जे काही त्याला लागतात शोधन वगैरे, याच्या परीक्षेसाठी उत्तम आणि निपुण पुरुष यांच्याकडून, विद्वानांकडून परामर्श घेतला आहे. आणि मग आता हा ग्रंथकार परीक्षणाची विधी सांगतो. तो म्हणतो की आता मी मोत्याचं परीक्षण कसं करावं असं तो म्हणतो. तो मोती अर्थात मुक्तामणी, मुक्ता, या मोत्याची उत्पत्ती 10 ठिकाणाहून होती असं तो म्हणतो. जसं वेगवेगळ्या ठिकाणचे जे मोती असतात त्याला त्यांनी नावं दिलेली आहेत त्या काळात. ते असं म्हणतात की मोत्याची किंवा मुक्ता जे ज्याला असं म्हणतात त्याची नावं ही त्या स्थानांच्या अनुसार, त्या स्थानांच्या नावाने ती ओळखली जातात. जसं ताम्रपर्णी, हे ताम्रपर्णी जे नाव आहे हे निकटस्थ समुद्रातून उत्पन्न होणाऱ्या मोत्याला ताम्रपर्णी असं म्हणतात. पांड्यवाटक म्हणजे पांड्य देश, हा जो मलय पर्वत आहे, या मलय पर्वताच्या तिथे जो असतो त्या ठिकाणचा जो मोती आहे त्याला पांड्यक असं म्हटलं आहे. पाणिक्य म्हणजे पाशिका नदी याच्यातून जो झालेला आहे त्याला पालिक्य असं म्हटलं आहे. तर कौलेय हा कुला नदीच्या त्या काळामध्ये जी काही त्याला ज्ञात असेल तिथला जो आहे, तिथून जे मोती त्याला मिळतात ज्याला कौलेय असं म्हटलं आहे. याच प्रकारे चौर्णेय म्हणजे चूर्णा नदी, माहेंद्र पर्वत जो आहे त्याच्या निकटचा जो समुद्र आहे महेंद्र पर्वताच्या जवळचा, त्याला कादर्मिक, कदर्मावती, कदर्मा जी नदी आहे त्याला कदर्मा नदीच्या जवळचा त्याला कादर्मिक, आणि स्त्रोतसी नदी जी आहे त्याला स्त्रोतसी असं म्हटलंय. तर आदी श्रीगट हृद आणि हैमवत हा हिमालयात सापडणारे जे विशिष्ट मणी असतील त्यांना त्यांनी हिमवत असं म्हटलं आहे. याच्या पद्धतीने त्यांनी आणखीन 3 उत्पत्ती स्थान कसं म्हटलंय, त्यांनी शंख, शुक्ती आणि प्रकीर्णक.
शंखामधून मोती निघतो, शिंपल्यामधून निघतो आपल्याला, प्रकीर्णक, अशा 3 पद्धतीचे साधारण त्यांनी असं म्हटलंय. त्याशिवाय मसूरक, त्रिपुटक, कूर्मक, अर्धचंद्रक आणि कंचुकित, यमक, कर्तक, खरक, शिक्यक, कामंडलुक, श्याम, नील आणि दुर्भिद्ध अशा मोत्यांचे 13 प्रकारचे दोष म्हटले आहे. म्हणजे हे जर अशा प्रकारचे असतील, तो मोती जो आहे तो चांगल्या प्रतीचा नाही, निम्न प्रतीचा अशुद्धी असं त्याने म्हटलंय. तर त्याला समजायचं कसं, हा दोष कसा आहे, तर मोती हा गोल वाटोळा वगैरे सगळं आपल्याला एवढं माहिती आहे चांगला रत्न असल्यामुळे. पण तो असं म्हणतो की हे दोष कसं, तर मसूरक म्हणजे मसूर जे आहे त्याचा आकाराचा त्रिकोणी तसं जर असेल तर, त्याप्रमाणे कासवासारख्या आकाराचा अर्धचंद्राकार म्हणजे हा व्यवस्थित पूर्ण मोती चांगला नाही आहे. किंवा एखादं कवच असतं, साल असतं, तसं आवरणवाला जोडलेला, एकाला एक 2 जोडलेले असतील ते. त्याच्यानंतर खरखरीत जर असेल मोती, किंवा त्याच्यावरती मेणाच्या थेंब त्याच्यावरती असतील तर, किंवा कमंडलू सारख्या आकाराचा जर असेल तर, किंवा ज्याला आपण म्हणतो की धूसर असं असेल, निळं असेल आणि व्यवस्थितपणे त्याचं वेधन झालं नाही असे जर का असतील, तर हे मोती हे निकृष्ट आहे, हे वापरण्यासारखे असे नाही. त्याला त्यांनी काय म्हटलंय की या मोत्याचे गुण कसे असावे, तर हा स्थूल, गोल, तलहीन, दीप्तिमय, पांढरा, स्निग्ध आणि व्यवस्थितपणे जर का त्याचं वेधन झालेलं असेल, सच्छिद्र छिद्राने गळ्यात माळ घालता येण्यासारखं असं, तर तो अशा पद्धतीने तो उपयुक्त असा म्हटला गेला आहे. आणि मग अशा प्रकारच्या मोत्यांबद्दल त्यांनी आणखीन भेद जेव्हा त्यांनी असं म्हटलं की या मोत्यांचं महत्व काय आहे, तर या विशिष्ट मोत्यांच्या संख्येप्रमाणे जे हार तयार होतात त्याप्रमाणे त्याची वेगवेगळी किंमत असते. तर हे सुद्धा तो जो रत्नकोशकार आहे त्याला याची पूर्णपणे माहिती असेल. त्याला त्यांनी नावं दिली आहे. त्याला असं म्हटलं, यष्टी नाम सहस्त्रक, वेंद्रच्छद, ततोर्ध, विजयछंद, शतम देवच्छंद, चतुष्षष्ठीर्धहारा, चतुष्पचाशद्र त्रिवच्छ कलापा, द्वात्रिंशद गुच्छ, सप्तविशंती नक्षत्रमाला, चतुर्विशंती गुच्छा, विशंती मणिवक्राः. आणि मग एक शीर्षक शुद्धोहाराः तद्देच्छा एत एवं मणिसंध्यास्त नामणका भवंती. तर याचा अर्थ एक सहस्त्र म्हणजे 1000 मण्यांची माळ, त्याला अशी जे मुक्तामणी असतील त्या मण्यांचा त्याला इंद्रछंद असं नाव आहे. 504 जर मणी असतील त्याला विजयछंद असं म्हणायचं. नंतर 100 जर मणी असतील तर त्याला देवछंद आहे. 64 मणी असतील तर त्याला अर्धहार, 64 54 असतील तर त्याला रश्मी कला, 32 जो असेल तो गुच्छ त्याला असं म्हणतात. 27 जर मोत्यांची माळ असेल तर त्याला नक्षत्रमाला, आणि 24 असतील त्याला अर्धगुच्छ म्हणायचं. अशा पद्धतीने जे इंद्रंद माणक आणि आणि केवळ शीर्ष मोठ्या मोत्यांचा जो बनलेला असेल तर त्याला शुद्धहार अशा पद्धतीचा म्हणावा. या प्रकारे उपशीर्षक, प्रकंडक, अवघाटक आणि तरण अशा अशा पद्धतीचा मण्यांचे जे काही हार असतात त्यांच्यात जर का सोन्याचे मणी टाकले तर त्याची किंमत आणखीन वाढते. मग त्याला त्यांनी आणखीन नामकरण केलेलं आहे. तर ते असं म्हणतात की या 2 हारांच्या मध्ये जसा इंद्रछद्द हा किंवा शुद्ध हार आहे, याच्यामध्ये मण्याच्या बरोबर
5 किंवा 3 अशा सोन्याचे दाणे जर त्यात टाकलेले असतील तर तो फलक आहार, आणि एकच लढत असेल तर त्याला सूत्र असं म्हणतात. आणि जर सूत्रामध्ये मणी असेल तर त्याला यष्टी, आणि यष्टीमध्ये जर स्वर्ण असेल मणी तर तो रत्नावली, त्याला असं म्हणतात. आता एवढ्या सगळ्या नावामध्ये आपल्याला फक्त रत्नावली हा शब्द आपण ऐकलेला आहे. कारण त्यांनी असं म्हटलंय की सूत्रमेकावली शुद्धा सैव मणिमध्या यष्टी हेव मणी चित्रा रत्नावली, अशा पद्धतीने त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या हारांची नावे त्यांनी या ठिकाणी अशी सांगितली. तर या पद्धतीने जेव्हा ते असं म्हणतात, हे सगळे जे वर्णन आहे ते ही कशा करतात, आपल्याला वाटतं की 1000 मण्यांची माळ असेल, या असतील तर या नेमका घालायच्या कशा करता असतात. तर हे जे विवरण आहे तर ते त्यांनी असं म्हटलंय की तेन शिरो हस्त पाद कटिकला पजालक विकल्पा व्याख्याता. तर मणिकोटो मालेयक पारस मुद्रकश्च, म्हणजे या विवरणामध्ये डोक्याला किंवा आपण जे डोक्यात घालतो हार वगैरे, वेणीसारखं, हात, पाय आणि कटी म्हणजे कमरेत धारण करणारे जे असे हार असतात त्याविषयी हे सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आणखीन पुढे जे आहे त्यात त्यांनी असं म्हटलं की हे आपण जे मण्यांचं वर्णन केलंय तर त्याच्यामध्ये सौगंधिक, पद्मराग, अनवद्य राग, पारिजात पुष्पक, बालसुदर्यो वैडूर्य उत्पलवर्ण, शीर्ष पुष्पक, उदकवर्णो वंशराग, शुकपत्र वर्ण, उत्परागो गोमूत्रको गोमेदका, नीलावलीयक इंद्रनीला, कलाय पुष्पको महानीलो जांबनाभो जिमुत प्रभो नंदका स्त्रमध्या, शुद्ध स्फटिको मुलाट वर्ण शीतपुष्टी सूर्यकांता शेती म्हणया. तर याच्यामध्ये सौगंधिक अशा पद्धतीने जेव्हा याला म्हटलंय तर पद्मराग, अनवद्य राग, पारिजात पुष्पक आणि बालसूर्य अशा 5 नावानी हे जे आहेत हे मणी जे आहेत हे खाणीतून निघतात. म्हणजे आता हे मोत्याचा प्रकार नाही आहे, तर यांनी असं म्हटलं की खाणीमधून जे निघणारे मणी असतात त्यांना त्यात काय म्हटलंय तर कौट, मालेयक आणि पारस समुद्र नावाच्या 3 प्रकारच्या ज्या खाणी असतात त्या खाणीतून जे मणी निघतात त्यांना या मणींची नावं आहे. त्या मणींना त्यांच्यात जे प्रकार आहे जातीभेदक त्याला असं म्हटलंय, त्यांना त्यांनी सौगंधिक, पद्मराग, अनवद्य राग, पारिजात पुष्पक, बालसुमर्कप अशा नावांनी त्याला विभक्त केलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी हे जे मणी आहे हे त्या काळातले आहेत, त्याला मग वैडूर्य म्हटलंय, ज्याला आपण मग लसण्याविषयी आपण त्याचं नाव दिलं. या वैडूर्याचे 8 प्रकारे त्यांनी असं म्हटलंय. उत्पलवर्ण, शीर्ष पुष्पक, उदक वर्ण, वंशराग, शुकपत्र वर्ण, पुष्पराग, गोमूत्रक आणि गोमेद. आता इंद्रनील जे आहे हा इंद्रनील याचे सुद्धा 8 प्रकार त्यांनी म्हटले आहेत. नीलावैक, इंद्रनील, कलाया पुष्पक, महानील, जांबवाब, जिमुतप्रभ, नंदक आणि स्त्रवन मध्य. स्फटिकमणी जो आहे ज्याला आपण, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्फटिक म्हणजे रॉक क्रिस्टल किंवा साधा क्रिस्टल जो आहे, या स्फटिक मण्याचं त्यांनी वर्णन करताना असं म्हटलंय की शुद्ध स्फटिको मुलाट वर्ण शीतवृष्टी सूर्यकांता चेती म्हणया. म्हणजे हा स्फटिक मणी जो आहे हा शुद्ध स्फटिक, मुलाट वर्ण, शीतवृष्टी आणि सूर्यकांत असे भेद अशा 4 प्रकारचा आहे. आणि इतर मणी सुद्धा त्याची इत्यादी प्रकारचे असतात. आणि मग वेगळ्या पद्धतीच्या मण्यांचं वर्णन करताना षडस्त्र चतुरस्थो वृत्तो वा तीव्र राग
संस्थानवान्नच्छा स्निग्धो गुरुश्चिन्मानंतर्गत प्रभा प्रभातुलेपो चेती मणिगुणा. म्हणजे षटकोण, चतुष्कोण, वृत्त म्हणजे गोल, तीव्र राग, संस्थानमय म्हणजे स्वच्छ, स्निग्ध, मदंदा, दीप्तिमय आणि प्रभानुलेपी अशा जे त्याचे प्रकार आहेत त्यांनी त्या पद्धतीने मण्यांचे आणखीन त्यांनी प्रकार सांगितले आहेत. मग हे जे मणी मिळतात जे खाणीतून मिळणारे, ज्यांना आपण ज्याला प्रेशियस आणि सेमी प्रेशियस अशा प्रकारचे जे मणी म्हणतो, याला सगळ्यात या ठिकाणी रत्नाला मणी असं म्हटलंय. म्हणजे दोष काय आहे तर मंद राग, म्हणजे ज्यांचा रंग हलका आहे, हलक्या रंगाचा. मंद प्रभाव म्हणजे ज्यांचा जो काही आपण म्हणतो तेजस्विता ती कमी आहे. तर शर्करा म्हणजे एक प्रकारे आपण त्याला म्हणतो ज्याला खुरदरा किंवा हाताने केलं तर ओबडधोबड आपल्याला वाटतो. पुष्प छिद्र म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी थेंब असल्यासारखं सच्छिद्र असा दिसतो. खंड आणि वेगवेगळ्या पद्धतीने हे जे मणी आहे हे जर का तुटलेले वगैरे असे असतील किंवा ज्याच्यामध्ये डाग आहेत किंवा रेषा दिसतात त्याला त्यांनी ज्याला असं म्हटलंय की अशुद्ध किंवा त्याज्य असं काही ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय. तर या मणी आणि रत्नाविषयी आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे आणखीन भेदाभेद किती असावे तर त्यांनी असं म्हटलंय की विमलकाः सस्यकोन जनमूलकाः पित्तकाः सुलभको लोहिताक्षो मृगाश्मको ज्योतिरसको मैलेनकाः आईच्छन्नकाः कूर्पाः प्रतिकूर्पाः सुगंधिकूर्पाः क्षीरपकाः शुक्तिचूर्णकाः शिलाप्रवालक पुलकाः शुक्र पुलक इत्यंतरजायतया शेषा काचमणयाः. आणि मग सभाराष्ट्रकम मध्यमराष्ट्राकम कास्तिरराष्ट्रकम श्रीकटनकम मणिमंतकमिंद्रवानकम च वज्रम. म्हणजे ते मण्यांचे जे आंतरजातीय असं जे म्हणतात त्यात विमलक सस्यक अंजनमूलक पित्तक सुलभक लोहिताश्व मृगाश्मक ज्योतिरसक आणि कूर्प प्रतिकूर्प सुगंधी कूर्प क्षीरपक अशा पद्धतीने शिला प्रवालक पुलक शुक्र पुलक अशा पद्धतीचे 18 भेद 18 प्रकार हे मूळ मण्यांचे असतात जे खाणीतून निघणारे असतात. 18 प्रकारचे मणी वेगळ्या प्रकारचे जे आपण म्हणतो. त्याशिवाय जे निघतात ते हलक्या दर्जाचे त्यांना फक्त काच मणी असं फक्त म्हणता येईल, ते मूळचे मणी नव्हे असे ग्रंथ सांगतात. आणि मग या ग्रंथकाराने हिऱ्याचे प्रकार पुन्हा जे सांगितले आहे ते हिऱ्याचे प्रकार आहे ते तो असं म्हणतो की हिरा हा 6 प्रकारचा असतो. याच्यात सभाराष्ट्रक, मध्यमराष्ट्रक, कास्तीर राष्ट्रक, श्रीकटक, मणिमंतकम आणि इंद्रवानक अशा पद्धतीचे हे हिरे जे आहे हे 6 प्रकारच्या पद्धतीने असं म्हटलं आहे. आता अनिस्त्रोता प्रकीर्णंक च योनयाः मार्जार राक्षकांच शीर्ष पुष्पकम गोमूत्रकम गोमेदकम शुद्ध स्फटिकम मुलाटी पुष्पक वर्णम मणिर्ना मन्यत वर्णम इति वज्रपर्णा. आणि नष्टकोणम निरस्त्री पार्श्वापवृत्तम च अप्रशस्तकम प्रवालकमालक कंदकम वैवर्णिकम च रक्तम पद्मरागांच करतम गर्भिणुका वर जमिती. म्हणजे काय तर खाणीतून निघालेला किंवा एखादा जलस्रोत असेल तिथून निघालेला किंवा काही वेळा हत्तीचा जो दात असतो त्याच्या ठिकाणून निघालेला जो मूळ भाग असेल त्याला ते सुद्धा हिऱ्याचे इतका असते त्याला महत्व असतो तो चमकणार. म्हणून त्याने असं म्हटलं की याची उत्पत्ती जी होती ही हिऱ्याची उत्पत्ती. हा जो हिरा असतो मग मुख्य म्हणजे खाणीच्या निघून किंवा अशा ठिकाणी सापडणारा हा वेगवेगळ्या रंगाचा असतो. हा जो आहे
तर या ठिकाणी आपण याला हिरा असं जरी म्हटलं तरी याला आपण रत्न किंवा प्रेशियस सेमी प्रेशियस अशा पद्धतीच्या रत्नांची जर आपण याची कल्पना केली तर त्यात त्यांनी सांगितलंय की हा कसा आहे, एक मार्जाराक्षकम च शिरीषम पुष्पकम गोमूत्रकम, म्हणजे एक तर ज्याला मांजरीच्या डोळ्यासारखा असा भुरकट. आता आपण म्हटलं की असं कसं रत्न असेल, मांजरीच्या डोळ्यासारखं भुरकट असं रत्न कसं असेल, तर त्यांनी एक इंग्लिश शब्द डोळ्यासमोर जर आणला तर त्याला लक्षात येईल की अरे हा शब्द आपण ऐकलाय. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात कॅट्स आय. कॅट्स आय या नावाचा सेमी प्रेशियस प्रेशियस हा सगळ्यांना माहिती आहे, जे लोकांना जेमॉलॉजीची वगैरे थोडीफार माहिती असते जेमची. मग शिरीष पुष्प वा जसं गोमूत्र असतं अशा रंगाचा, पिवळसर रंगाचा, किंवा गोरोचन असतं पांढऱ्या रंगाचं जे भस्म असतं गोरोचन त्या पद्धतीचा, किंवा स्फटिकमणी त्याच्यासारखा पांढरा, किंवा ज्याला आपण यष्टीमधू असं म्हणतो, यष्टीमध त्याच्यावरती अशा पद्धतीचा मण्यांचा सुद्धा चमकणाऱ्या अशा पद्धतीचे हिरे सापडतात. आणि मग स्थूल म्हणजे तो मोठा जाडजूड, मोठा चमकदार, हेवी ज्याला म्हणतो आपण म्हणू शकतो की असा वजनदार, आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर जर आपण सामान्यपणे जर काही आपण त्याच्यावर मारलं तर तो सहन करणारा, म्हणजे सहजासहजी न तुटणारा आणि तोडण्याकरता सुद्धा कठीण अशा पद्धतीने जो असेल तो असा जो ज्याची फिरवल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने ज्यातनं जणू काही रेषा निघतात, आणि असा जो असेल तो खऱ्या पद्धतीने चांगला हिरा असं म्हणावा. आता या ठिकाणी एखाद्या जर अशी मनात शंका येईल की बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे हिऱ्याचा, पण जेव्हा निघालेला एखादा हिरा असेल खाणीतला आणि ओळखायचा असेल आणि इतका कठीण की तोडल्याने तुटत नाही, तर असं का बरं या ग्रंथकारांनी दिलंय. तर हे ग्रंथकारांनी जर का 2000 वर्षाच्या पूर्वी हे जर म्हटलं आहे तर हे विज्ञानदृष्ट्या शक्य आहे का, तर हे मात्र ऍज ए जिओलॉजिस्ट म्हणून, एक प्रॅक्टिसिंग जिओलॉजिस्ट म्हणून मला आज सुद्धा मला माहिती आहे की साधारण सुद्धा जी मुलं जिओलॉजी हा विषय घेऊन कॉलेजमध्ये शिकतात त्यांना एक गोष्ट माहिती असतो की त्यांना एखाद्या रत्नाची किंवा मिनरलची परीक्षा जर करायची असेल तर त्यांचा एक स्केल असतो, त्याला त्याला म्हणतात मोह स्केल ऑफ हार्डनेस. मोह या शास्त्रज्ञांनी हार्डनेस म्हणजे काठिण्य कसं आपण शोधून काढावं त्याला स्केल केलाय, त्याला म्हणतात मोह स्केल ऑफ हार्डनेस. त्यात टाल्क आहे, त्याला आपण टाल्क असा जो म्हणतो, जबलपूर जवळची जी साधी मिळते हाताला अगदी चकचकीत लागणारा असा जो काही आहे टॅल्कम पावडर ज्याच्यापासून होते, तो सगळ्यात कमी ठिसूळ, सगळ्यात सोपा, आणि सगळ्यात ज्याला म्हणतात की कठीणतेचा जो हार्डनेस केले त्यातला पहिला नंबरचा, म्हणून त्याला टाल्क पासून सुरुवात केली. या हार्डनेसची कशी शोधायची, किती किती त्या टाल्क पासून जर सुरुवात केली, टाल्क हा सगळ्यात कमी कठीण असा तो स्केल ऑफ हार्डनेस आहे. पण त्याच्या सगळ्या पद्धतीने हा जो मोहा स्केल ऑफ हार्डनेस आहे त्याच्या सर्वोच्च काय असेल तर डायमंड, म्हणजे हार्डेस्ट मटेरियल किंवा जो रॉक किंवा मिनरल आहे तो डायमंड आहे. आणि कशावरून, तर हा डायमंड हा इतर रत्नांना जर आपण जो फिरवला तो त्यांना तो चरे पाडतो, त्यांना कापू शकतो, पण इतर जे काही असतील लोखंड ते त्या डायमंडला कापू शकत नाही, त्यांनी चर पडत नाही. हा त्याचा मुख्य भाग आहे. हे हार्डनेस कशी टेस्ट करतात, तर आपण असं लक्षात घ्या की जेव्हा डायमंडनी आपण जर का एखादी स्टिक प्लेट असेल, कब्बशीच्या मागली चायना प्लेट असेल, त्याला जर आपण केलं त्याला चर पडतो. पण तुम्ही जर त्या चायना प्लेटने रॉक क्रिस्टलनी डायमंडला केलं त्याला चर पडत नाही, म्हणजे हार्डेस्ट आहे. आणि त्याच्या खालोखाल जो आहे तो कोरंडम आहे.
अशा पद्धतीने बेरिल, कोरंडम वगैरे हे हार्डनेसचे पुढे पुढे आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणून काय आहे की हा जो खरा शुद्धतम असा जो डायमंड आहे, हा डायमंड आजकाल जेव्हा बोरिंग करतात किंवा ड्रिलिंग करतात तेव्हा ड्रिलिंग बिट्स जे असतात त्या ड्रिलिंग बिटला पूर्वी डायमंडचे असे खडे लावायचे, बारीक निकृष्ट दर्जाचं डायमंड, डायमंड बिट्स असं म्हणतात. आणि हा इतका कठीण असतो हा डायमंड, या झिजत नाही, हा तुटत नाही. म्हणून किती कठीण एखादा दगड असेल, जर का त्याला आपण ड्रिलिंग करायचं म्हटलं मग त्याला समोर नाही तर हा बरोबर किती कठीण दगड असेल त्याला हा कापतो. म्हणून त्याला हार्डेस्ट त्या स्केलमध्ये म्हटलंय, म्हणून त्याचा उपयोग केला. पूर्वी नवीन काळामध्ये घड्याळीला पूर्वी ज्वेल्स वापरायचे का, ते हे झिजत नाही म्हणून. हे या हिऱ्याचं म्हणजे विशेष आहे. तर आता पण जसं हे डायमंडचं असं म्हटलं तसं ज्याच्यामध्ये कुठे विशिष्ट पद्धतीचा आकार नाही आहे किंवा एखाद्या ठराविक पद्धतीने ज्याचा एखादा जो कोपरा असेल तो तुटला असेल निघताना, म्हणजे तो विकृत असा दिसतो किंवा तो चांगल्यापैकी बेडोल ज्याला असं म्हणतात, तो जो आहे तो निकृष्ट असा म्हणावा, तो रत्नांमध्ये आपण धरायचा नसतो, त्याचे इतर उपयोग करावे. मग त्याचप्रमाणे प्रवाळ किंवा कोरल वगैरे म्हणतात किंवा त्याला मुंगा असा शब्द हिंदीमध्ये आहे. हा जो प्रवाळ आहे याच्याबद्दल ते असं ग्रंथकार म्हणतात की अलकनंदन संज्ञक, अलकनंदन अशा पद्धतीचं तांबड्या रंगाचं असे जे समुद्राच्या किनारी निर्माण होणारे आणि तयार होणारे आणि अशा समुद्राच्या मध्ये सापडणारे जे असतात त्यांना वैवर्णिक आणि अलकनंदन असं म्हटलंय. तर हे जे लाल रंगाचं किंवा कमळाच्या वर्णाचे जे असे असतात त्यांना प्रवाळ असं म्हटलंय. आणि हा जो प्रवाळ असेल जो किड्यांमुळे जरी निर्माण झालेला असेल, त्यातला कोरल लीफ मुळे ते म्हणतात, पण त्यामुळे तो जर का सच्छिद्र असेल, मध्ये जर तो जाड असेल तर तो निकृष्ट असं म्हणावा. तर या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने अशा या रत्नांच्या विषयी या ग्रंथकारांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. आता ही सगळी जी रत्नांविषयी माहिती आतापर्यंत आपण चर्चा केली, रसचंडासु या ग्रंथात काही दिलेली आहे, काही या पद्धतीने कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथकारांनी दिलेली आहे. पण याशिवाय काही अन्य ग्रंथकारांनी सुद्धा अशीच माहिती वेगळ्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलेली आहे. मुख्य म्हणजे बृहत्संहिताकारांनी तर या रत्नांच्या परीक्षेसाठी म्हणून रक्त परीक्षा म्हणून विशेष अशा पद्धतीने त्यांनी एक एक चॅप्टर एक एक अध्याय सुद्धा काही काही रत्नांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्या सगळ्याचा परामर्श आपल्याला घेणं आता तसं शक्य नाही, पण एक सामान्य माहिती म्हणून मी असं सांगतो की रत्न ही दोन प्रकारची जी म्हटली आहे, एक खनिज आणि दुसरी प्राणीज. आतापर्यंत आपण असलं की काही जी खाणीतून निघतात आणि काही प्राण्यातून, म्हणजे कोरल वगैरे अशी जी आपण तयार होतात त्यांनी. तर हिरा, लाल, पाचू, नील ही जी रत्न आहे यांना खनिज असं म्हटलंय. आणि मोती, पोळ ही रत्न जी आहे, मोती पोळ वगैरे ही प्राणीज आहे. खनिज रत्न ही जुन्या ग्रंथकार जे असतात त्याच्याप्रमाणे ती जुनी होत नाही, म्हणजे जणू काही ती म्हातारी होत नाही, त्यांना आयुष्य खूप मोठं असतं कारण ती खाणीतून निघालेली असते, लवकर नष्ट होत नाही. पण याच्यावर महत्वाचं काय, त्यांना विस्तव असेल किंवा त्यांना आपण ज्याला म्हणतो ऍसिड वगैरे असेल, त्यांना तेजाब हिंदीमध्ये त्याला म्हणतात, त्याचा सुद्धा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही. म्हणजे म्हणून ही रत्न जी आहे, खनिज रत्न जी आहे ही महत्वाची धरली जातात. पण प्राणीज रत्न जी असतात ही कालांतराने जीर्ण होतात. मोती असतात ते काही दिवसांनी काळपट होतात, फिक्के पडतात, त्याच्यावर थर जगतो.
कारण त्याच्यावरती जी हवा आणि पाणी यांचा परिणाम होतो. तर यांना काही वेळा मोती हा जर का जळाला, विस्तवात आला, तर त्याला त्याची भीती असते. त्याच्यावरती ऍसिड जर का चुकून आलं मोत्यावरती वगैरे, ऍसिडने धुतला गेला चुकून, तर त्याची त्याला भीती असते. हे असं का होतं? तर याचं कारण असं आहे की खनिज रत्न जी असतात ही पृथ्वीच्या पोटामध्ये म्हणजे भूगर्भामध्ये दगडांचा रस जो घट्ट होत असतो, ज्याला आपण लावा सॉलिडिफिकेशन म्हणतो, क्रिस्टलायझेशन आपण ज्याला आजच्या भागात सामान्य भाषेत म्हणतो, ते होताना विवक्षित परिस्थितीत म्हणजे पर्टिक्युलर त्या ज्या कंडिशन्स असतात सॉलिडिफिकेशनच्या, त्याच्यामध्ये बनलेले एक प्रकारचे स्फटिक, त्याला स्फटिका शब्द आहे, क्रिस्टल्स, अशा क्रिस्टलायझेशन अशा फॉर्म मध्ये बनलेले असतात खनिज. ही जी रत्न असतात जी खनिज म्हणतात. म्हणून या रत्नांचा एक प्रकारचा नैसर्गिक असा आकार आहे. मग आपण असं म्हणतो की काही रत्न ही अष्टकोनी असतात, काही रत्न चतुष्कोणी असतात, काही षटकोणी असतात, काही एकमेकांना जोडल्यासारखे दिसतात. आणि अशी जेव्हा रॉक क्रिस्टल आपल्याला दिसतात तेव्हा आपल्याला मूळ क्रिस्टलला असे ते कोण वगैरे ते आपल्याला लक्षात येतात, आकार. आणि ही जी रत्न असतात या बहुतेकांचा कसा एक विशिष्ट प्रकारचा जसा नैसर्गिक आकार असतो तसा त्यांच्यात कठीणपणा सुद्धा खूप असतो. म्हणून आपण मगा जेव्हा हिऱ्याची चर्चा केली तेव्हा जेमॉलॉजीमध्ये किंवा जिओलॉजीत असं म्हटलं गेलंय की सगळ्या प्रकारच्या रॉक्स आणि मिनरल्स मध्ये हिरा हा सगळ्यात कठीण आहे. आणि ही दुर्मिळ रत्न जी असतात ही खाणीत सापडतात. पण प्राणीज रत्न जी असतात ही कशी असतात? ती प्राणीज रत्न ही प्राण्यांनी बनवलेली आहे आणि प्राण्यांच्या शरीरात ती तयार झालेली असतात. उदाहरणार्थ मोती. या ग्रंथकारांनी असं म्हटलं आहे की प्राचीन हिंदी शिल्पशास्त्र या ग्रंथकारांनी या मोत्याविषयी म्हणताना मूळ जो श्लोक आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय, द्वीपेंद्रजीत मुतवराह शंख मत्स्य आदी हे शुक्त भुव जवळेणुजानी मुक्ता फलानी प्रथिनानी लोके तेषातु शुक्तयुत भवेम भूरी. म्हणजे हत्ती, बेडूक किंवा डुक्कर, शंख, मासे, साप, शिंपा किंवा बांबू हे जसे सापडतात ती सर्व कामात उपयोगी असतात. याबरोबर जे शिंप असतात, शिंपलं आपण म्हणतो, या शिंपामध्ये सापडणारे जे असतात ते मोती सुद्धा पुष्कळ असतात. मग इतर जातींचे मोती असतात खाणीचे वगैरे ते दुर्मिळ असतात, पण पोळी पण अशाच प्रकारचे किड्यांनी तयार केलेली आहे. जसे आपण जंगलामध्ये किंवा प्राणी अशा पद्धतीने काही मोती आपण म्हणतो तशाच पद्धतीने कोरल जे आहे किंवा रीफ म्हणतात, बैरिया रीफ वगैरे, त्यात पोळी अशा प्रकारे एक प्रकारची किड्याने बनवलेली असतात. आणि ग्रंथकारांनी वर्णन करताना असं म्हटलंय की ज्याप्रमाणे समुद्रामध्ये किंवा पृथ्वीवर जमिनीवरती वाळवी जी असते ती एक प्रकारचं वारुळ बनवते. वाळवीचं आपण वारुळ बघतो, मुंग्यांची अशी वारुळ आपण बघतो, वाळवी एक वारुळ बनवते. त्याप्रमाणे समुद्रात पोळ्याचे जे किडे असतात ते एक वेगळ्या पद्धतीने खडकांची जणू काही बेट तयार करतात आणि त्या बेटांमध्ये विशिष्ट पद्धतीने ही पोळी तयार होतात. मग याच्यामध्ये काय आहे, वेद्यंत शुक्त भवमेव तेषां शेषाण्यवेद्यानी वदंती तज्ञाः. म्हणजे याचे तज्ञ लोक जे आहे या रत्न आणि मणी वगैरे यातले ते असं म्हणतात की शिंपात निघालेले मोती जे असतील ते भोग पाडून वापरण्या इतके कठीण असतात. म्हणून ते जे मोती असतात त्यांनी इतरांनी त्याला असं भोग पाडू नये, तर कारण ते फुटण्याची भीती असते. पण जो तज्ञ असेल त्याला ते जर शास्त्र अवगत असेल
तर ते शिंपातलं मोती त्याचा तो व्यवस्थितपणे उपयोग करू शकतो. आता याच्यामध्ये आपण असं म्हटलं की आतापर्यंत आपण फक्त ग्रंथांमध्ये या सगळ्यांचं वर्णन ऐकलं, म्हणून मी आपल्याला फक्त दोन काही अशी माहिती याकरता सांगतो की आपल्या पुराणांमध्ये सुद्धा काही ठिकाणी रत्नांचा उल्लेख आहे. ते कुठलं पुराण आहे तर विष्णू धर्मोत्तर पुराण. जे लोक असं म्हणायचे पूर्वीपासून की पुराणात खूपशी माहिती आहे, वास्तूविषयी आहे, भूजलविषयी आहे, वनाविषयी आहे, औषधीविषयी. तर आता मी आपल्याला एक प्रत्यक्ष प्रमाण सांगतो. विष्णू धर्मोत्तर या पुराणामध्ये जी माहिती आहे ती अशी आहे. वज्रम मर्कतम चैवम पद्मरागश्च मौक्तिकम इंद्रनीलम महानीलम वैदुर्यम गंधसंजकम चंद्रकांतम सूर्यकांतम स्फटिकम फुलकम तथा कर्केतम पुष्परागंच तथा ज्योतिरसम द्विजाः. त्याचे म्हणजे हिरा, पाचू, पद्मराग, मोती, इंद्रनील, महानील, वैदुर्य, गंधसंजक, चंद्रकांत, सूर्यकांत, स्फटिक, पुलक, कर्केत, पुष्पराग व ज्योतिरस ही रत्न आहे. आणि याशिवाय तंत्रसार नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यात मुक्तामणिक्य वैदुर्यम गोमेदाव वज्र विद्रुमो पुष्परागम मर्कतन नीलम चेती यथाक्रमम. म्हणजे तंत्रसार या ग्रंथामध्ये मोती, माणिक, वैदुर्य, गोमेद, हिरा, पोळ, पुष्पराग, पाचू, नील इतकी रत्न सांगितली आहे. आणि मग जो स्फटिक म्हटला आहे क्रिस्टल, या क्रिस्टलचे जे प्रकार आहेत त्यात त्यांनी असं म्हटलंय स्फटिकम राजा वर्तंच राजमयम शुभम सौगंधिकम तथा गंधम शंखम ब्रह्ममयम तथा. जे राजवर्ते राजमय सौगंधिक ग्रंथ शंख ब्रह्ममय असं स्फटिकाचा भेद सांगितला आहे. आणि शेवटी आजचा विषय आपण संपवताना अगदी संक्षिप्त माहिती म्हणून सांगतो की रत्न निळे असलं म्हणजे त्याला इंद्रनील म्हणतात. इंद्रनील असतो नीलात्मा. आणि पद्मराग असतो लोहिता. तांबडं असलं म्हणजे त्याला पद्मराग असं म्हणतात. अनिलम शुक्ल स्निग्ध असतो मणिर मानवत कोमतः. आणि निळ्यापासून फिक्कट रंगाला मानवक मणी असं म्हणतात. मग आलोहितम पीतंच स्वच्छम काशायकम विदुः. पिवळट असून फिक्क्या लाल रंगाच्या रत्नाला काशायक असं म्हणतात. आणि आपित पांडू पाषाण पुष्परागो भिदीयते. म्हणजे फिक्क्या पिवळ्या रत्नाला पुष्पराग असं म्हटलं गे. तसंच त्याला तमेव लोहिताकारम आशु कौरंडकम बुधा. हे रत्न जर का लालसर असेल तर त्याला कौरंडक म्हटलं आहे. आणि कुठल्याही रत्नामध्ये 5 जे गुण असावे लागतात तो कुठले तर त्याचा रंग जो आहे तो मळकट नसावा, म्हणजे तो स्वच्छ असावा. ते रत्न वजनाला जड असावं म्हणून याला गुरु असं म्हटलं आहे. ते हाताला खरखरीत लागू नये म्हणून त्याला स्निग्ध असं म्हटलंय. त्याला त्याच्यावर धूळ पडल्यासारखे कण किंवा रेषा असू नये म्हणून याला अरजस्क म्हणतात. आणि त्याचं तेज पुष्कळ असावं याला सुराग म्हणतात. म्हणून एका श्लोकात त्यांनी याचं वर्णन करताना म्हटलंय निर्मलम कथितम स्वच्छम गुरु स्वाद गुरु हृदायुतम स्निग्धम वृक्ष निर्मुक्तम हरिजस्कमे रणुकम सुरागम राग बहुलम म्हणे पंचगुणा स्मृताः. आणि सगळ्यात शेवटी आजकाल जशी कृत्रिम वलता आर्टिफिशियल आपण असं म्हणतो की जेम्स आहे आर्टिफिशियल अशी तयार करतात, तेव्हा त्याही काळामध्ये केव्हा तरी तयार होत असतील म्हणून त्याला कृत्रिम असं म्हटलंय. मग ते कसं ओळखावं याकरता एक श्लोक त्यांनी असं म्हटलं आहे. कृत्रिमत्वम सहजत्वम दृश्यते सुरभि क्वचिद घर्षयेत प्रस्तरेत्यंत काचस्तस्माद्विपद्यते लेखय्येल लोहभृंगेण चूर्णेनाथ विलेपयेद सहजम कांतिमाप्नोति कृत्रिमो मलिनायते. लाघवे नैव काचस्य शक्या कर्तु विभावना. म्हणजे
काचेची जी काही खोटी रत्न तयार करतात ती काही वेळा इतकी हुबेहूब असतात की चांगल्या माणसाला सुद्धा ती ओळखता येत नाही. आर्टिफिशियल जेम्स. तर अशा वेळेस काय आहे, तर अशी खोटी रत्ने घेऊन जर कोणी आला तर ती कसोटी म्हणजे एक प्रकारचा ज्याला स्टिक प्लेट म्हणतात त्याच्यावरती खूप घासावी. खोटी असतील तर ती फुटतील आणि पोलादाच्या कांशीने त्याच्यावर चर पाडण्याचा प्रयत्न करावा किंवा चूर्ण म्हणजे एमरी ज्याला म्हणतात ते एमरीने त्याला घासावं. एमरी सुद्धा हार्डच आहे. तर कारण एमरी आणि कोरंडम हे तितकंच हार्डनेस केलं असतं. तर खऱ्याचं जे आहे त्याचं तेज वाढेल आणि खोट्याचं कमी होईल असं त्यांनी असं म्हणले. हेमरीने जर त्याला घासलं तर. आणि एक शेवटी तिने असं म्हटलंय की अनुभविक माणसाला नुसत्या वजनावरून सुद्धा खऱ्या खोट्याची परीक्षा करता येते. नुसत्या अनुभवी माणूस जर एखादा असेल त्याने हातात घेऊन जर वजन केलं तर खऱ्या खोट्याची परीक्षा करता येते. कारण काच नेहमी ही रत्नापेक्षा हलकी असते वजनाला असे ग्रंथकार म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या पद्धतीने जेव्हा विचार केला या सगळ्यावरून मग वर्णाधिकम गुरुत्वंच स्निग्धता तथा छता अर्चिमश्मा महत्ताच्या रत्नाना गुणसंग्रहा. आणि मग या सगळ्या पद्धतीने आपण जेव्हा पाहिलं की रंग त्याचा रंग जडपणा स्पर्शाला मऊ लागणं निर्मलपणा या पद्धतीने सगळं पाहिल्यानंतर मग जो त्यातला तज्ज्ञ असतो तो त्याचं मूल्य करतो आणि मग रत्नांची किंमत करताना या 5 गोष्टी विचारात ठेवून आणि मग त्याचं वजन आणि मोठेपणा जाडेपणा याचा मेळ बसेल अशा बेताने त्याची किंमत करतात किंवा त्याची किंमत करावी. म्हणून या सगळ्या दृष्टीने एक वेगळ्या पद्धतीने रत्न परीक्षा हा विषय आज आपण समोर घेतला. आणि या पद्धतीने आपण जेव्हा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की जेमॉलॉजी एक स्वतंत्र जणू काही शास्त्र आहे. ते भूगर्भशास्त्र किंवा भूगर्भ विज्ञान याचा एक महत्वाचा भाग आहे. हा थेट वेद कालापासून कुठल्या कुठल्या पद्धतीने खनिकर्माचा भाग म्हणून ओळखला गेलेला आहे आणि भूगर्भशास्त्रज्ञाला याची माहिती असणं आवश्यक आहे. आज सुद्धा रत्नपरीक्षा म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ जेम्स किंवा मिनरल्स प्रेशियस स्टोन्स या सगळ्यात जे ज्ञान आहे हे अपेक्षित असतं एखादं भूगर्भशास्त्र. कारण तो एक महत्वाचा भाग आहे. ते शोधून मग ते वेगवेगळ्या प्रकारची कशी रत्न असतील त्याचं क्लासिफिकेशन करावं मग त्याची क्वालिटी ठरवावी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याचा अंदाज घ्यावा. या सगळ्या गोष्टीचा हा एक अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी आपण असा बघितला. आणि तरी आजचा विषय आपण असं म्हटलं की हा पूर्ण झालेला नाही आहे पण तरीही बऱ्याच प्रमाणामध्ये आज आपण रत्नांची परीक्षा जेव्हा आपण बघितली तेव्हा पुन्हा आपण काही वेळा हा रत्नाचा भाग एखादे जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. पण आजचा हा चर्चा संपवताना मला असं सांगायचं आहे की अनेक वर्षापूर्वी म्हणजे साधारणपणे 82 ते 86 या कालामध्ये किंवा त्याच्या पुढला 90चा भाग असेल भंडारा जिल्ह्यामध्ये जेव्हा सर्च फॉर इकॉनॉमिक मिनरल्स अँड प्रेशियस स्टोन्स हा या उद्दिष्टाने मी जेव्हा भूगर्भशास्त्रज्ञ जिओलॉजिस्ट म्हणून त्या भागामध्ये मी फिरत होतो तेव्हा मला काही ठिकाणी आजचा दहेगाव पिंपळगाव वगैरे जो भाग आहे त्या ठिकाणी आम्हाला कोरंडम वगैरे त्याचा आम्हाला काही भाग मिळाला. पण भंडारा डिस्ट्रिक्टचा
एक विशेष भाग जो आहे त्याला साकोली जवळ चांदोरी म्हणून त्या ठिकाणी नवेगाव नागझिरा रिझर्व्ह फॉरेस्ट हा तो त्या भागातला मूळ भाग आहे. त्या नागझिरा भागामध्ये जंगलामध्ये फिरत असताना मी आणि माझ्याबरोबर काही वरिष्ठ अधिकारी होते आणि काही लेबर लोक होते. तर त्यावेळेस आम्ही आजच्या काळातला आधुनिकतम ज्याला म्हणतात की ग्रेगर म्युलर काउंटर, जीएम काउंटर, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह जर का असं काही असेल ते शोधायचं यंत्र, ते घेऊन बरोबर असणारी काही आमच्याबरोबर मंडळी होती सर्व. तेही घेऊन आम्ही फिरत असताना माझ्या बरोबर काही लेबर होते. वरिष्ठ मंडळी आपापल्या पद्धतीने शोध होती आणि त्या लेबर बरोबर फिरत असताना त्या लेबरने असं सांगितलं की साहेब आम्हाला हे जीएम काउंटरनी काय शोधाशोध करायची हे आम्हाला लक्षात येत नाही, कारण ते शोधन कसं करावं. मी त्यांना बोलताना असं म्हटलं की मला साधारण माहिती असेल की तुम्ही या भागातले ठराविक भागामध्ये दगड जो असा दिसेल लालसर रंगाचा क्वार्टझाईटचा दगड, त्याच्यावरती जर का तुम्हाला पिवळसर रंगाचा असा ठिपका कुठे दिसला किंवा विशिष्ट पद्धतीने चरे असे जर तुम्हाला दिसते या पद्धतीचा, तर तुम्ही तो दगड हातात घ्या. हातात फक्त घ्यायचा. वजनही तुम्हाला जर वाटलं तर तुम्हाला वजन जर वाटेल असला जर वाटलं तर मला सांगा, आणि नाही जर वजनाला हलका वाटला तर फेकून द्या. असं करता करता मला मुद्दाम ही माझी आठवण आज आपल्या सगळ्यांबरोबर मला सांगायची आहे की असं करता करता अनेक त्या भागामध्ये जेव्हा मी काही तास फिरत असताना एक दगड त्या माणसाने माझ्या हातात आणून दिला आणि तो दगड आला. तो म्हणे साहेब मला हा दगड नेहमी इतर समोरच्या दगडापेक्षा भारी वाटतोय. मी सुद्धा जेव्हा तो दगड हातात पाहिला तेव्हा सारखेच दगड, पण हातात भारी त्याचा जो भाग आहे ज्याला वेट म्हणतात, हेवीनेस, तो मला सुद्धा जडपणा लक्षात आला. पण मी तो 2-3 वेळा असा बघितला भारी दगड. तो घेतल्यानंतर मग आम्ही जवळ असणारे आमचे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्याकडे गेलो. तोपर्यंत माझ्या मनात एवढीच कल्पना होती की हा जड असल्यामुळे कदाचित याच्यामध्ये मेटलिक एखादा चांगला धातू असावा. जड असेल तर मेटलिक असेल तर कुठला असेल तर धातू जर का असेल तर तो जड त्यामुळे येत असेल. पण जेव्हा त्या जीएम काउंटरने त्यात बघितलं तर त्याच्यामध्ये ठराविक पद्धतीने जे साऊंड ऐकू आला आणि मग जेव्हा तो लॅब मध्ये पाठवला गेला दगड आमच्या विभागातल्या, आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी आम्हाला असं कळलं की त्याच्यामध्ये टंगस्टन नावाचा धातू आपल्याला मिळाला, शिलाईट. आणि मग त्या तिथले जे केमिस्ट होते म्हणजे अॅनालिस्ट तिथे होते त्यांनी सांगितले की हा जो दगड आहे हा शिलाईट आहे, हा टंगस्टन आहे, ज्याच्यामध्ये अत्यंत अल्प प्रमाण पण यात टंगस्टन धातू आहे, त्यामुळे त्याला जडत्व आलेलं आहे फक्त तेवढ्याशा. आणि त्या पद्धतीने मग त्या काळात मला सुद्धा एक प्रकारचं प्रशंसापत्र मला मिळालं त्या काळात, पण बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, साधारण 86 मध्ये, 30-35 वर्ष. पण अनुभवाने मला असं लक्षात येतं की हे जे शास्त्र आपल्याला ग्रंथकारांनी सांगितलं आहे की काही वेळा सामान्य माणूस सुद्धा अशा पद्धतीने जर शोधायला निघाला आणि तिने हातात घेऊन जर परीक्षा अशी घेतली वजनावर तरी सुद्धा त्याला या खाणींच्या शोधा कार्यामध्ये सुद्धा त्याला यश येऊ शकतं. तर या पद्धतीची अत्यंत उत्कृष्टतम माहिती आपल्याला या जुन्या ग्रंथातून दिसून येते. तर पुढल्या भागांमध्ये आपण अशाच पद्धतीची भूगर्भ विज्ञान विषयक ही माहिती आपण बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.